तस काय म्हणलंय? अ क्यूब ऑफ साइड बी हॅज चार्ज क्यू ऍट each of vertices. बरोबर. Electric field due to this charge distribution at the center of this cube will be. ओके. आता क्यूब कसा ड्रॉ करायचा बघा. पहिल्यांदा असा की रेक्टँगल ड्रॉ स्क्वेअर ड्रॉ करा. बघा लक्ष द्या. आणि अजून एक असा स्क्वेअर ड्रॉ करा. कळलं? मग हे जॉईन करा. ओके. आता यातले व्हर्टायसेस कुठले कसं कळालं सगळ्यांना? व्हर्टायसेस म्हणजे हे पॉइंट. ओके. 1 2 3 4 5 6 7 अँड 8 असे क्यूबचे 8 व्हर्टायसेस आहेत. आणि त्याची ह्या प्रत्येक व्हर्टायसेसला चार्ज किती आहे? क्यू. प्रत्येकाला क्यू आहे. तर नेट चार्ज ऍट सेंटर विचारणार. बरोबर. एक्झॅक्टली. नेट चार्ज काय होणार? आता मगाच प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केलाय. सेंटरला काय होतं? एकमेकाला कॅन्सल करतात. मगाशी काय होतं? जस्ट लाईक स्क्वेअरच आहे. इज इट राईट? 2 स्क्वेअर आहेत. बरोबर आहे. हा. मगाशी काय होतं? आपण केलं की चार्ज हा इलेक्ट्रिक फील्ड चार्जवर डिपेंड आहे. 4Q 3Q 2Q क्यू आली. आता ह्या केसमध्ये काय? वी नो दॅट इलेक्ट्रिक फील्ड ही डिपेंड कशावर असते? के क्यू. इट डिपेंड्स अपॉन के क्यू बाय आर स्क्वेअर. बरोबर. आणि ही सेम फॉर ऑल आहे. कॉन्स्टंट इटसेल्फ कॉन्स्टंट आहे. त्यामुळं सेंटरला एकमेकाला ती कॅन्सल करणार. अँड नेट इलेक्ट्रिक फील्ड ऍट सेंटर काय येणार? 0 येणार. त्यामुळे करेक्ट ऑप्शन इज डी ऑप्शन. कळालं? सेंट्रल इलेक्ट्रिक फील्ड काय असते? 0 असते. अंडरस्टूड? क्लिअर? हा प्रॉब्लेम झाला असेल तर नंबर 16 बघा. हा झाला तर 16 बघा.